विकास कामावरती कुठलाही आराखडा म्हणजे सांगितलेला नाही, पण आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला एक प्रत भेटलेली आहे ते डायरेक्ट स्वरूपामध्ये की बाबा तुम्हाला या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. त्या प्रतमध्ये तुमचं तुम्ही काय असेल ते बघून घ्या. पण ते मी एक सालेगावचा सुजाण नागरिक या नात्याने मी आपल्याला विनंती करू इच्छितो की बाबा आपल्याला ही जी प्रत दिलेली आहे ती फक्त कागदोपत्री रजिस्टर वरती विकास झालेला असून तो प्रत्यक्षात गाव लेवलवर स्थानिक लेवलच्या पातळीवरती विकास झालेला नाही ते आम्हाला असं वाटत आहे. त्यामुळे तुम्ही सविस्तरपणे आम्हाला तो तुमच्या तोंडीमुखी आम्हाला त्याचे काय असेल ती जबाब द्या. पाण्याचा तुटवडा पडलेला होता म्हणून आपण 3 ऑगस्ट 2025 रोजी उपोषणाला बसलेलो होतो. माननीय प्रवीण स्वामी SDM साहेब, तहसीलदार साहेब आणि आपले आदरणीय सरपंच काकू यांच्या काही आश्वासनामुळे आपण उपोषण माघारी घेतलेलं आहे. तरी सुद्धा आज सालेगाव हे पाण्यासाठी वणवण भटकत आहे हे तुम्हाला साक्षात माहिती तर आहेच, पण त्याच्यावरती तुम्ही काय बोलत नाही. कुठं ते घरकुलाचा विषय आता जवळजवळ 10-12 वर्ष झाले ते घरकुलाचे मुद्दे येतच असतात, ते पुढं पारित होत असतात, कुणाचे नवीन होतच असतात, ते तुम्ही करत राहता. पण खऱ्या अर्थाने इथं मूलभूत गरजा ज्या लोकांना पाहिजे आहेत त्या गरजा तुम्ही भागवण्यासाठी आपलं ग्रामपंचायत सक्षम नाही. आणि त्याच्यासाठीच माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही ते पहिल्यांदा तुमचा पाया पक्का करून घेतला पाहिजे. आज 25 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7 अनुसार सालेगाव मध्ये ग्रामसभेचे आपण नियोजन केलेलं आहे. तर ग्रामसभा म्हणजे नेमकं काय थोडस याच्यावरती आपण नजर टाकूया. गावाच्या विकासासाठीचा आराखडा तयार करणे, गावात कोणती कामे करायची आहेत त्याचे नियोजन करणे, रस्ते दुरुस्ती, पाणी टंचाई, वीज पुरवठा, शाळेच्या इमारतीची झालेली पडझड दुरुस्त करणे, तसेच शासकीय योजनांचे धबधबे गावाच्या विकासासाठी वळवणे. त्यामध्ये घरकुल आवास योजना असेल, अपंग नागरिकांसाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे असेल, गावातील शेतकऱ्यांचा अतिक्रमणांचा प्रश्न असेल, पाणंद रस्ता प्रश्न असेल, पाटबंधारे याचा प्रश्न असेल, तो प्रशासनाला हाताशी धरून गावकऱ्यांच्या आपसातला वाद मिटवणे असेल आणि मानवाच्या उत्क्रांतीसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी धडपड करणे आणि महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीचे वर्षभर किती खर्च केला, कुठे खर्च केला याचा लेखाजोखा हिशोब ग्रामस्थांसमोर मांडणे हे ग्रामसभेचे मूळ उद्देश आहेत. याच्यावरती आपण खऱ्या अर्थानं बोललं पाहिजे. खर तर वर्षभरात किमान 4 ग्रामसभा घेतल्या जातात. तर मला आजही शंका आहे की बाबा जवळपास 1 मेची ग्रामसभा घेतलेली नाही, घेतलेली असेल तर ते मला मान्य नाही. कारण मी सांगतो की बाबा जवळपास आता 6 ते 7 दिवस झालं मी ग्रामसेवक साहेबांना विनंती करायला लागलो आणि फोन करून सांगायला लागलो की तुम्ही एकतरी साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून अनाउन्समेंट करा संपूर्ण गावामध्ये, नाहीतर हलगीच्या स्वरूपात दवंडी पेटवा, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना तिथं म्हणजे त्यांचे जे काही मुद्दे असतील ते इथं ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये मांडता येतील. हेच माझी प्रामाणिक अपेक्षा होती. तुम्ही आलं उठलं मेंढर राखत सुटल्यावर सुटलं झालं एक म्हणजे हे काय फक्त लहान पोरांचा खेळ नाही. ग्रामपंचायत चालवणं म्हणजे काय लहान पोरांचा खेळ नाही. ह्याच्यासाठी सर्व समाजाच्या सर्व घटकांना हाताशी धरून त्यांना समान संधी वागणूक दिली पाहिजे. त्यांना त्यांच्या विकासासाठीचे जे मुद्दे आहेत ते त्यांना उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे. पण तुम्ही साधं त्यांना ग्रामपंचायतला बोलवण्यासाठी तुम्ही दौंडी पेटवत नाही म्हणजे हे तुमचे कुठं तर नाचकी वाटायला लागले आहे. पहिल्यांदा आपण या ग्रामसभेमध्ये जे आता मी माझ्या परीने मुद्दा मांडणार आहे ते थोडस सगळ्यांनी शांत ऐकून घ्यायचंय. आजपर्यंतच्या काळखंडामध्ये कित्येक सरपंच आले, कित्येक ग्रामसेवक आले, त्या ग्रामसेवकांनी सरपंचांनी काय काय दिवे लावले, काय काय त्याच्यावरती त्यांनी उपाययोजना केले हे आम्हाला तर काय माहित नाही.
पण मी जवळजवळ 1 महिना झाला या ह्याच्यावरती ग्रामपंचायतवरती अभ्यास करत आहे की बाबा ह्याचे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काम करतात का नाही याच्यावरती आपण नजर ठेवण्यासाठी आपण काही उपाययोजना केल्या आहेत. म्हणून आपल्याला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 49/4 नुसार प्रत्येक गावामध्ये वैधानिक नावाची एक समिती स्थापन करावी लागते. ती समिती सर्व सदस्यांवर ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यावरती नजर ठेवते. गावाच्या विकासासाठी येणारे प्रत्येक निधी किंवा प्रत्येक योजना ते गावाला आणि सरपंचाला, उपसरपंचाला ते शहाणपणा शिकवत असते की बाबा तुम्ही हे करून घेतलं पाहिजे. ते आजपर्यंत तुम्ही करून घेतले नाही. माझा हाच पहिला मुद्दा आहे की तुम्ही पहिल्यांदा ते करा. आम्हाला हे वैधानिक समितीची स्थापना करून द्या. त्या आम्ही काय असेल ते त्याच्यावरती सर्वजण मित्रमंडळी तयार होऊन आम्ही समिती स्थापन करण्यासाठी आम्ही सहकार्य करू. तिसरा मुद्दा 15व्या वित्त आयोगातून महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधी असतो. त्यामध्ये अस्मिता योजना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय इथल्या विद्यार्थ्यांना सॅनिटरी पॅड, वेटिंग मशीन अर्थात सॅनिटरी पॅडची ATM मशीन लवकरात लवकर बसवणे आणि इन्व्हेंटरी मशीन बसवण्यात यावं. हे अत्यंत म्हणजे खऱ्या अर्थानं प्रसिद्ध करता येणार नाही, कारण ते खूप नाजूक गोष्टी असतात. ह्याच्यावरती पहिल्यांदा काम केलं पाहिजे. कारण मला कालच एका मित्राचा फोन आला आणि म्हटले की बाबा ह्या मुद्द्यावरती कोणीही बोलत नाही, तर हे पहिल्यांदा मुद्दा तुम्ही ग्रामसभेमध्ये मांडा. आणि शाळेमध्ये ज्या ठिकाणी मुलीबाळ्या आहेत त्यांना हे गरजेचं आहे. त्यांना म्हणजे ह्या गोष्टी सांगता येत नाही, घरातही सांगता येत नाही आणि बाहेरही सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण ह्याच्यावरती लवकरात लवकर काम केलं पाहिजे. हा मुद्दा तुम्ही काय ते लिहून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम करा. नागपंचमीच्या दिवशी अत्यंत विषारी मण्यार प्रजातीचा साप आपण रेस्क्यू केलेला होता. तर सार्वजनिक ठिकाणी अंगणवाडी असेल, शाळा असेल, ग्रामपंचायत असेल किंवा अदरवाईज कुठल्याही ठिकाणी एवढी अडचण निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी सापांचा वर्षाव म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा खूप प्रमाणामध्ये वावर झालेला आहे. त्याच्यासाठी फवारणी ही पहिल्यांदा करून घेतलं पाहिजे. हे एक मुद्दा तुम्ही घ्या. आणि आपला भारत लोकशाही प्रधान देश आहे. खरं तर आपल्या भारताला एवढे वैभव कोणत्याही देशाला लाभलेला नाही जेवढा भारताला आहे. हा धर्मनिरपेक्ष असलेला भारत सर्वांना आपापल्या धर्माचा आदर करायला शिकवतो. आज जवळपास सालेगावचे मुस्लिम बांधव त्यांच्या कब्रिस्तानसाठी वॉल कंपाऊंड पाहिजे म्हणून प्रयत्न करीत आहेत. माझं प्रामाणिक मत आहे की कब्रिस्तानच्या वॉल कंपाऊंडसाठी आपण लवकरात लवकर निधी मंजूर करून मुस्लिम बांधवांच्या कब्रिस्तानसाठी वॉल कंपाऊंडची सोय करून दिलं पाहिजे. तो एक नाही, तो तुम्ही ग्रामपंचायतनं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आता तर जवळजवळ 10 वर्ष झाले ह्या मुद्द्यात. लोककला जतन करण्यासाठी ग्रामपंचायतने विविध उपक्रम राबवले पाहिजेत. विशेष म्हणजे 15 ते 20 वर्ष लोककलेमध्ये आपले योगदान दिलेल्या कलाकारांना पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते 15व्या वित्त आयोगातून आहे. त्याचा फक्त तुम्ही अभ्यास करून पाठपुरावा करून त्याच्या अंतर्गत जे भजनी मंडळ असतील किंवा जे गायन कला पथक असेल किंवा आता नवीन आपल्या उदयास येत असलेले छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी असतील किंवा भीमनगरचे विद्यार्थी असतील, ते लयझिममध्ये जिल्हास्तरीयावर 1 नंबर आलेले होते. तर त्यांच्यासाठीही ग्रामपंचायतनं काहीतरी उलाढाल केलं पाहिजे. आपल्या सार्वजनिक राशन दुकानामध्ये सुद्धा बऱ्याच दिवसापासून फ्रॉड होत आहे असं वारंवार आम्हाला कळालेलं आहे आणि माझ्याकडे ते व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना करताल ते तुम्ही म्हणजे सांगितलं का? बरं, ठीक आहे.
आणि आम्ही सांगितलेले आतापर्यंतचे जे काही मुद्दे आहेत त्याचे आम्हाला लेखी स्वरूपात प्रत द्या आणि जे काही आता इतर नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उठून बोलता आलं तर बोला, नाहीतर काय अडचण नाही, खाली बस.